नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. आपलं दुःख काही संपत नाहीये आणि मी जसं मागे बोललो होतो ते संपणार पण नाहीये. कारण एफ-आय-आय सुट्टीवर आहेत. त्यानंतर व्होलॅटिलिटी नाहीये मार्केटमध्ये. ओके. त्यानंतर आपण जर बघितलं ना, तर रिटेल ट्रेडर्सला प्रॉफिटेबल ट्रेड शोधण्यामध्ये फार मशक्कत करावी लागतीये. बरोबर आहे, मेहनत करावी लागतीये. पण त्याचं सोल्युशन मी माझ्या व्हिडिओमधनं द्यायचा प्रयत्न करतोय त्यांना. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल ज्या आहेत, त्या मार्क करत जा. त्या ऑब्झर्व्ह करा. त्यानंतर जर रेझिस्टन्स लेव्हलला जर तुम्हाला प्राइस रिजेक्ट होताना दिसतीये, तर तुम्ही एक सेल ट्रेड प्लॅन करू शकता. जे की घडतंय आणि तुम्ही बघता सुद्धा आहेत. आणि जेव्हा मार्केट बेअरिश असेल, ओके, तर त्यावेळी मी नेहमी सांगतो, की रेझिस्टन्सला जर प्राइसने रिजेक्शन दिलं, तर आपण सेल ट्रेड प्लॅन करतो आणि जिथे आपला सपोर्ट आहे ना, तिथं आपण प्रॉफिट बुक करतो. ओके. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पहिले मी माझी ओळख करून देतो. माझं नाव मयूर आहे. मी मागच्या 10 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतो आणि माझा अनुभव हेच सांगतो, की स्टॉक मार्केटमधनं पैसा कमवणं अवघड नाहीये. फक्त त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती शिक्षणाची. कोणते असे फॅक्टर्स आहेत, की जे आपण आत्मसात केले पाहिजे? कुठली अशी स्किल आहे, की जी आपण अंगीकृत केली पाहिजे? जेणेकरून आपल्याला मार्केटमधनं एक प्रॉफिटेबल ट्रेड काढणं शक्य होईल. तर आपण बघूया की आज मार्केटने काय केलं? ओके. काय न्यूज आहेत मार्केटसाठी? आणि उद्या मार्केट मंथली एक्सपायरीला कसं राहू शकतं? काय सिनारिओ आहे? आपण सगळं चेक करूया. कुठली न्यूज आहे, हेही चेक करू आपण. ओके. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. एक विनंती आहे मित्रांनो, व्हिडिओ आपला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप करू नका. कारण तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला ना, तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल आणि अर्धवट माहिती ही नेहमी घातक असते. त्याने तुमचा लॉस सुद्धा होऊ शकतो. मी कुठलंही बाय सेल रेकमेंडेशन देत नाही मित्रांनो. स्ट्रिक्टली आणि प्युअरली मी एज्युकेशनल पर्पजसाठी हे व्हिडिओ बनवतो, जेणेकरून तुम्ही अर्थसाक्षर व्हावं. आणि माझं एक स्वप्न आहे मित्रांनो, 31 डिसेंबर 2026 पर्यंत मला 1,00,000 मराठी बांधवांना अर्थसाक्षर करायचंय. त्यांना हे दाखवायचंय, शिकवायचंय, सांगायचंय, की स्टॉक मार्केटमधनं पैसा कमवता येतो. ऑप्शन ट्रेडिंग वाईट नाहीये, पण रिस्की फार आहे. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल ना विदाऊट नॉलेज, तर तुम्ही 100 नाही 200% तुम्ही रिस्क घेताय. तर ती रिस्क नको. स्विंग ट्रेडिंग एक स्टार्ट करण्यासाठी मार्केटची जर्नी खूप चांगला पर्याय आहे. ओके. स्विंग ट्रेडिंग म्हणजे कुठलाही एखादा स्टॉक जो सध्या न्यूजमध्ये आहे, ओके. त्याचा बेस चांगला आहे किंवा तो सपोर्टला मिळतोय आपल्याला. ओके. तर तिथे आपल्याला जर बायिंगची अपॉर्च्युनिटी मिळत असेल, तर तो बाय करायचा आणि 1 आठवडा ते 2 आठवडे आपण होल्ड करायचा. प्रॉफिट आलं 5 to 7% आपण विकून टाकायचा. ही एक सुरुवाती लेव्हल आहे. नंतर तुम्ही जसं-जसं मार्केटमध्ये काम कराल, तसं-तसं तुमचं नॉलेज वाढेल, एक्सपर्टीज येतील. कोणत्या न्यूजचा ऑप्शन चेन कसे काम करतील ते कळेल. ओके. स्ट्राईक प्राईस कोणती निवडायला पाहिजे ऑप्शन ट्रेडिंग करताना. प्रीमियम डीके काय असतं? ओके. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला हळू कळतील. पण सुरुवात करण्यासाठी इक्विटी मार्केटपासून सुरुवात करा. ओके. तर चला आजच्या मार्केटने काय केलं आपण बघून घेऊया थोडक्यात. बघा आज तुम्ही बघितलं, बघा हे निफ्टीचा चार्ट दिसतो तुम्हाला समोर. आपला जो रेझिस्टन्स होता, ओके. तर निफ्टी तिथे गेली, तिथून प्राइस रिजेक्शन झालं आणि निफ्टी खाली आली. आता ॲडव्हान्स डिक्लाइनचा रेशो जर बघितला तर 1:2 आहे मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही वाढणाऱ्या कंपन्या फक्त 1022 आहे. पण पडणाऱ्या कंपन्या 2185 आहे. ओके. तर हा आहे ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो. त्यानंतर आपण जर बघायला गेलो, तर ब्रॉडर मार्केटचं काय हाल आहे ते आपण बघून घेऊ. इन रेड आहे. सगळीकडे प्रॉफिट बुकिंग आहे. सगळीकडे प्रॉफिट बुकिंग आहे. काही नाही मित्रांनो, निगेटिव्ह सेंटिमेंट तर नव्हतेच. पण आता थोडंसं कसं आहे ना, एफ-आय-आय सुट्टीवर असल्यामुळे त्यांची कंटिन्यू सुरू असलेली सेलिंग, त्यानंतर डी-आय जे आहेत आपले घरेलू म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा आपल्या भारतातील जे काही मोठे-मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, ओके. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत. तर त्यांचं जे आहे ना, त्यांचाही मूड काही बायिंग करायचं सध्या दिसत नाहीये. हे बघा,
बाईंग करणारा वेळ साधून येतो, वेळ बघून येतो, पण विकणाऱ्याला वेळ नसते. विकणारा रोजही विकू शकतो, असं आहे. त्यामुळं बघा, तुम्ही जर ब्रॉडर मार्केट बघितलं, तर ब्रॉडर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. ओके. त्यानंतर आपण सेक्टोरियल बघू. हे बघा, सेक्टोरियल इंडायसेस जर तुम्ही बघितले, की सेक्टर वाईज कसं आहे, तर एफ-एम-सी-जी फ्लॅट आहे. ओके. निफ्टी मीडिया जो आहे, तो जवळ-जवळ 0.93% प्लस आहे. त्यानंतर पी-एस-यू बँक फ्लॅट आहे. ओके. बाकी सेक्टर, मेजर सेक्टर जे आहेत ते निगेटिव्हच आहे. ओके. तर चला आता त्याच्यानंतर आपण बघूया, की एक महत्त्वाचा घटक जो मार्केटला वरती जाण्यासाठी किंवा खाली येण्यासाठी एक कारणीभूत ठरतो किंवा तो इंडिकेट करतो, की मी आता या पोझिशनला आहे, तर इथनं मार्केट कसं राहू शकतं किंवा मार्केटची दिशा कशी असू शकते. ओके. मार्केटची दिशा ठरवणारा हा इंडिया विक्स. ओके. निफ्टी विक्स. इंडिया व्हॉलॅटिलिटी इंडेक्स असं याचं नाव आहे. ओके. आता बघा याची कालची जी क्लोजिंग होती, ती किती होती? 9.10. 9.10. हिस्टॉरिकल लो आहे त्याचा 2008 नंतरचा. त्याच्या आधीचा काय असेल तर माहीत नाही. पण 2008 पासून डेटा जर बघितला इंडिया विक्सचा, तर तो आहे हा हिस्टॉरिकल लो आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा तुम्ही इथे बघा आजच्या सेशनमध्ये वाढला आहे 9.9.72. जवळ-जवळ पावणे 10 पर्यंत आलाय 9.10 वरनं. तर थोडासा इंडिया विक्स वाढला आहे. तर आपल्याला काय बघायला मिळालं? मार्केट हळू खाली आलंय. इंडिया विक्सचं एक तुम्ही लक्षात ठेवून घ्या गणित. जर इंडिया विक्स खाली आहे, तर इथनं मार्केटमध्ये बाईंग अपॉर्च्युनिटी बनायला पाहिजे. कारण इंडिया विक्स खाली आहे. ओके. लाईफटाईम हिस्टॉरिकल लोला आहे. पण ॲक्चुअली काय होतं आता हा सिनारिओ कसा आहे डिसेंबर एंडिंग आहे. ओके. एफ-आय सुट्टीवर आहेत. तर या सगळे जे सेंटिमेंट आहेत ना, त्याच्यामुळं तिथनं मार्केटला सपोर्ट मिळत नाहीये. ओके. त्यानंतर चला बघूया आपण, की आज एफ-आय-एस आणि डी-आय-एसनी काय ॲक्टिव्हिटी केली. तर बघा आज 29 डिसेंबर आहे. एफ-आय-एसनी आज 2,760 करोड रुपयांचा कॅशमध्ये माल विकलेला आहे मित्रांनो. आणि त्याच्यासमोर आपले डी-आय-एस जे आहेत, घरगुती आपले इन्व्हेस्टर्स, त्यांनी 2,644 करोडच्या आसपास त्यांनी खरेदी केलेली आहे. मोटामोटी 300 करोडची कॅशमध्ये सेलिंग आहे नेट-नेट. ओके. तर हा होता एफ-आय-एसचा डेटा, डी-आय-एसचा डेटा. त्यानंतर आता बघा, जी मी तुम्हाला काल ज्या न्यूजबद्दल बोललो होतो, तर हे बघा, डी-ए-सी, डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल हॅज क्लिअर proposal to buy radars, radios, automatic takeoff, landing recording systems, and other equipment for its armed forces. तर आज याच्यावरती शिक्कामोर्तब झालेली आहे. मी 3-4 दिवसाच्या व्हिडिओपूर्वी सुद्धा बोललो होतो तुम्हाला, की एक महत्त्वाची मीटिंग राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि जे खरेदीचं जे हे होणार आहे, म्हणजे आपण जे डिफेन्ससाठी खरेदी करणार आहोत, जे काही टेक्नॉलॉजी असेल, सिस्टम्स असतील, ते फायनलाईज होणार आहे आणि ते फायनलाईज झालेलं आहे. ओके मित्रांनो, तर चला आता हे झालं. आता चला बघूया आपण, की आज निफ्टीमध्ये काय आपल्याला बघायला मिळालं. आजच्या सेशनमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं. तर तुम्ही बघितलं असेल, मी काल तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स सांगितले होते. बरोबर? तर चला आता आपण बघूया, की नेमकं आपलं मार्केटमध्ये काय घडलंय. बघा मी रेजिस्टन्स जो सांगितला होता तुम्हाला. निफ्टीला पहिला रेजिस्टन्स होता 26,110. ओके. तर आजचा त्याचा हाय बघा 26,106 रुपये 80 पैसे. तिथनं प्रॉफिट बुकिंग आली आणि लो जो पहिला आपला जो लो होता म्हणजे सपोर्ट जो होता पहिला आपला, तो होता 25,920. तो ब्रेक केला, त्याच्या खाली गेला. त्याच्यानंतर दुसरा होता आपला सॉरी 25,980 चा आपला पहिला सपोर्ट होता. 25,920 चा दुसरा सपोर्ट होता. तर एक्झॅक्ट तोच लो आहे बघा. म्हणजे मला ॲक्चुअली म्हणायचा हेतू हा आहे, की मी जे सपोर्ट रेझिस्टन्स लेव्हल तुम्हाला सांगतो, ते खूप अभ्यासातनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला त्याचा फायदा कसा करून घेता येईल, त्यानुसार तुम्ही काय स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकता, ते बघा. मी तर एकच सांगेल तुम्हाला, ट्रेंडिंग मार्केट काय आहे बघा. सध्या ट्रेंड काय मार्केटचा डाऊन आहे. ओके. तर रेझिस्टन्सला बा सेल ऑन राईज आपण म्हणतो त्याला स्ट्रॅटेजी जी आहे, सेल ऑन राईज. तर आपल्याला सेल ऑन राईज कुठं करायचं आहे, हे मी तुम्हाला रेडीमेड सांगतो. ओके. बघा 26,110 चा आपला रेजिस्टन्स होता. 26,107 रुपयाचा हाय मारला. तिथनं रिजेक्शन आलं आणि आजचा लो बघा निफ्टीचा एक्झॅक्ट तोच आहे. 25,920 आपला जो दुसरा सपोर्ट होता का तो. ओके. इथे जर कोणी स्मार्टली प्ले केलं असेल या लेव्हल्सला, तर त्यांनी आज खूप चांगलं प्रॉफिट कमवलंय. जवळ-जवळ 180 पॉइंट निफ्टी पडली आहे.
ओके, चालेल. बँक निफ्टी बघूया आपण काय झालं बँक निफ्टीमध्ये पण. बघा, बँक निफ्टीला आपला जो पहिला रेजिस्टन्स होता, तो होता 59,140. आजचा बँक निफ्टीचा हाय बघा तुम्ही. एक्झॅक्ट तोच लेव्हल, तोच हाय जो आपला रेजिस्टन्स लेव्हल होता 59,140. ओके. आणि लो बघा, आपला पहिला सपोर्ट होता 58,870. तर आज आपल्या बँक निफ्टीने लो बनवलाय बघा 58,809 रुपये 55 पैसे. ओके. मी तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये बोललो होतो, निफ्टी बँक निफ्टीला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. निफ्टीला कोणता आहे? 25,700. बँक निफ्टीला कोणता आहे? 58,800. तर आज बँक निफ्टीने तो लो टेस्ट केलेला आहे. 9 पॉईंट राहिले होते फक्त. ओके. त्याच्यानंतर सेन्सेक्स बघा, सेन्सेक्स खूप व्होलाटाईल होता आज. ओके. आपल्या रेजिस्टन्सच्याही वरती जाऊन ते काम करून आलं. ओके. तर आता आपण बघूया. तर चला आपण आता पहिले स्मॉल कॅप इंडेक्स आणि मिड कॅप इंडेक्सने काय केलंय ते बघून घेऊ. मग आपण आपल्या उद्यासाठीच्या महत्त्वाच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेव्हलवरती येऊ. चला शॉर्टमध्ये बघून घेऊ. बघा 200 डेमा आणि 50 आणि 200 डेमा या लेव्हल्सवरनं, या मूव्हिंग एव्हरेजेसवरनं आपल्याला शार्प एक सेलिंग बघायला मिळाली आहे. ओके. कशामध्ये? स्मॉल कॅप इंडेक्समध्ये. आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेतलाय त्यांनी. त्याच्यावरती क्लोज देण्यामध्ये आज तरी सक्षम झालंय. पण उद्याचा सिनारिओ काय? आपण त्याच्यावरही लवकर येऊ. ओके. तर 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जे आहे, ते सध्या होल्ड करून त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे 30 पॉइंटच्या वरती. तर सध्या आता जोपर्यंत 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज तोडत नाही डिसायसिव्हली, तोपर्यंत पुन्हा डाउन ट्रेंड स्मॉल कॅपमध्ये सुरू होण्याची शक्यता कमी आहे. तर ते डिसिजन होईल किंवा हे डिसाईड होईल, की स्मॉल कॅप इंडेक्समध्ये पुन्हा आपल्याला सॉरी माफ करा. स्मॉल कॅप इंडेक्समध्ये पुन्हा आपल्याला डाउन ट्रेंड सुरू होताना दिसतोय का? हे आता येणाऱ्या या आठवड्यामध्ये आपल्याला कळेल. मिड कॅप इंडेक्स बघा. मिड कॅप इंडेक्स पण सेम 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली आलं. 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ त्यांनी सपोर्ट घेतला आणि तिथून थोडंसं वरती येऊन ते बंद झाला 100 पॉईंट वरती. तर उद्या मिड कॅप इंडेक्सने 50 डेमा तोडायला नको. ओके. मिड कॅप इंडेक्सने 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज तोडायला नको. नाहीतर जी पुढची आहे, म्हणजे जो पुढचा एक रेंज असते ना, लेवल असते ती ओपन होईल. ती होईल मग सरळ-सरळ 59,500 ते 59,100 ही मिड कॅप इंडेक्समध्ये लेवल ओपन होऊ शकते. चला आता येऊ आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती, की उद्या निफ्टी, बँक निफ्टीची आणि इंडेक्स ऑप्शन्सची, फ्युचर्सची, स्टॉक फ्युचर्स, इंडेक्स फ्युचर्स आणि सगळ्यांची उद्या मंथली एक्सपायरी आहे. ओके. निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक फ्युचर्स, इंडेक्स फ्युचर्स. तर निफ्टीसाठी पहिला रेजिस्टन्स उद्यासाठीचा मार्क करून घ्या मित्रांनो. 25,993. 25,993 हा पहिला रेजिस्टन्स आहे निफ्टीला. तो क्रॉस करून होल्ड केलं तर 26,050 पर्यंत आपल्याला जी निफ्टी आहे ती जाताना दिसू शकते. ओके. आता पहिला सपोर्ट कोणता निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी? पहिला सपोर्ट आहे 25,880. तो जर ब्रेक केला तर खाली आपल्याला 25,832 पर्यंत 25,832 पर्यंत निफ्टी येताना दिसू शकते. मी पुन्हा सांगेन मित्रांनो, सध्या मार्केट जे आहे सेल ऑन राईजचं आहे. जर तुम्हाला निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला रेजिस्टन्स लेव्हलला प्राइस रिजेक्ट होताना दिसली, तर स्टॉप लॉस लावून तुम्ही सेल ट्रेड प्लॅन करू शकता. सपोर्टला बाय करून घ्यायचा. 1:2 हे टार्गेट तुम्ही ठेवू शकता विथ स्टॉप लॉस. बाय सेल रिकमेंडेशन नाही मित्रांनो. फक्त अपॉर्च्युनिटी शोधता आली तर नक्की प्रयत्न करा. चला बघूया बँक निफ्टीसाठी उद्याचे काय महत्त्वाचे लेवल्स आहेत. बघा बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स आहे आपला 59,060. एक सायकोलॉजिकल लेवल आहे 59,000. ओके. 59,060 हा पहिला आपला रेजिस्टन्स आहे. तो क्रॉस करून होल्ड केलं तर 59,099 ला फॉलिंग फॉलिंग नाही म्हणता येणार, पण 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज प्लेस करतो. ओके. दुसरा रेजिस्टन्स आहे आपला 59,180. जर 59,060 ते 59,100च्या मध्ये तुम्हाला प्राइस रिजेक्शन बघायला मिळालं, तर तुम्ही एक स्टॉप लॉस ठेवून सेल ट्रेड प्लॅन करू शकता. ओके. जो पहिला सपोर्ट आहे बघा बँक निफ्टीला उद्या आपला महत्त्वाचा, जो मागच्या काही दिवसांपासून होल्ड केलेला आहे बँक निफ्टीने 58,800.
उद्या खरी बँक निफ्टीची परीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिला सपोर्ट आहे 58,800 आणि तो जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल आणि त्याच्या खाली जर आला तर तुम्हाला निफ्टी जी आहे, सॉरी बँक निफ्टी जी आहे 58,650 पर्यंत येताना दिसू शकते. ओके. बँक निफ्टीचा लेवल मार्क केला मित्रांनो. सेल ऑन राईज स्ट्रॅटजी, सेल ऑन राईज. तर बघा आता इथे सेन्सेक्सला सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी 1 जानेवारीला आहे नवीन वर्षातच. सेन्सेक्सला पहिला रेजिस्टन्स आहे 84,850. तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला 85,000 पर्यंत सेन्सेक्स बघायला मिळेल. पहिला सपोर्ट सेन्सेक्स वरती 84,570. तो होल्ड केला तर पुलबॅक पाहायला मिळेल. तो तोडला तर दुसरा महत्वाचा सपोर्ट आहे आपला 84,430. तर मित्रांनो, या होत्या न्यूज. ट्रम्प तात्यांकडनं, US कडनं कुठल्याही न्यूज नाहीये. ट्रम्प तात्या थोड्याशा दुसऱ्याच सध्या कामामध्ये बिझी आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये त्यांना समिट घडवून आणायची आहे. त्या कामातच ते बिझी आहे. त्यामुळं भारताच्या टॅरिफला घेऊन सध्या काहीही न्यूज नाहीये. कुठलीच निगेटिव्ह न्यूज नाहीये मार्केटमध्ये. फक्त प्रॉफिट बुकिंग, व्होलॅटिलिटी नसल्यामुळे, व्हॉल्यूम नसल्यामुळे मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. कदाचित हा सगळा सिनारिओ 5 जानेवारीपासून बदलायला हळू-हळू सुरुवात होऊ शकते. लेव्हल टू लेव्हल ट्रेड करा मित्रांनो. स्टॉप लॉस नक्की लावा. बाय सेल रिकमेंडेशन मी कोणालाही देत नाही. ओके. जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत मला हा व्हिडिओ शेअर करायला मदत करा मित्रांनो. 1,00,000 मराठी बांधवांना मला पुढच्या 1 वर्षामध्ये 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्थसाक्षर करायचं आहे. त्यात मला तुमची मदत लागेल. एकट्याकडनं हे शक्य नाही होणार मित्रांनो. जर हा व्हिडिओ आणि याच्यातली माहिती आवडली असेल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून अशाच महत्त्वाच्या न्यूज, लेव्हल्स आणि मार्केटचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.